बाप रे, काजूचे गर सोलायला इतकी मेहनत करावी लागेल हे तर मला आत्ता कळते. लहानपणी आईवडिलांकडे हट्ट करताना याची सगळी जाणीव झाली नाही. लहानपणी जेव्हा आई बाबा काजूचे गर काढून द्यायचे तेव्हा त्यांचे हात काळे व्हायचे, पण त्याकडे आपले लक्ष नसायचे. आपले लक्ष फक्त त्या काजूच्या गरांकडे. आणि आता आपल्या मुलांनी जर काजूचे गर मागितले तर आपण आपले हात काळे होऊ नये म्हणून हा नको तो उद्योग करतो. हँडग्लोव्ज घालून काजू कापण्याचा प्रयत्न केला खरा, पण ॲक्च्युली हा फेलच आहे. काजूच्या डिंकामुळे पूर्ण हँडग्लोव्ज गुळगुळीत झाला होता. कसे तरी एकदाचे ते गर मी सोलले, पण त्यावेळी आईबाबांची खूप आठवण आली. याचे कारण असे की तेव्हा आपण हट्ट करताना आपल्याला कळत नाही की आपण काय करतो आहोत. पण आता आपलीच मुलं जेव्हा आपल्याकडे हट्ट करतात आणि तो हट्ट आपण जेव्हा पुरवत नसतो तेव्हा आपल्याला आपल्या कमीपणाची जाणीव होते. तेव्हा परिस्थिती नसतानाही तेव्हा आपले प्रत्येक हट्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. आणि याची जाणीव आपल्याला तेव्हाच होते जेव्हा आपण आईबाबा होतो. मंडळी, सांगण्याचा उद्देश हाच आहे की आईबाबांनी केलेले उपकार तुम्ही पैशात कधीच मोजू शकत नाही. त्यांच्यासारखे प्रेम, जिव्हाळा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा आदर ठेवा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे मतही मला कळवा. आणि हां, काजूचे गर सोलल्यावर आधीचे लोक हाताला काय लावत होते हे कमेंट करून मला नक्की कळवा. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. तुमच्या कमेंटची वाट पाहते.